आपण बघतोय की भाजपचे निलेश भुरवणे यांचं अपहरण झालेलं आहे। एनसीपीच्या प्रफुल्ल भुवड यांचंही अपहरण झालेलं आहे। शिवसेनेनं अपहरण केल्याचा भाजपचा आरोप आहे। देवरुख नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत निलेश भुरवणे हे नगराध्यक्षपदी आता विराजमान होतील, मात्र ते सभागृहात उपस्थित नाहीयेत। त्यांचं अपहरण करण्यात आलेलं आहे। अत्यंत रंगतदार ठरलेली ही निवडणूक आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुखच्या निवडणुकीत भाजपचे अपहरण झालेले उमेदवार निलेश भुरवणे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत। आणि ह्याच संदर्भात भाजपचे माजी आमदार बाळा माने यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। देवरुख नगर पंचायतच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक आता रंगतदार अवस्थेत पाहायला मिळते। आपल्यासोबत माजी आमदार बाळा माने आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की नेमका काय प्रकार आज सकाळी घडला होता। सर, नेमका काय प्रकार झाला होता? खरं तर 2.5 वर्षांनंतर देवरुख नगरपंचायती निवडणूक सुरुवात प्रक्रिया झालेली आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निलेश भुरवणे यांचा आम्ही उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि भारतीय जनता पार्टीचे 5 आणि देवरुख शहर विकास आघाडीचे 5 असं 10 जणांचं आमच्याकडे संख्याबळ होतं। परंतु शिवसेनेनं उमेदवारी अर्ज भरला होता। शिवसेनेचे बंड्या बोरुळकर हे गुन्हेगार प्रवृत्तीचे उमेदवार त्यांचे आहेत आणि त्यामुळे आमच्या भाजपच्या सदस्यांनी सांगितलं होतं की जरी शिवसेना भाजप युती असली तरी अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला की ज्याची हद्दपारी तयार आहे प्रांत रत्नागिरी यांच्याकडे पण अद्याप झाले अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी अर्ज भरलेला होता। आज आमचे निलेश भुरवणे यांना शिवसेनेच्या बोरुळकर आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी पहाटे 4 वाजता पूर्णगड इथून किडनॅप केलेला आहे आणि त्यामुळं या सगळ्या निवडणुकीला एक दहशतवादाचं सावट या शिवसेनेच्या गुंड प्रवृत्तीच्या उमेदवारामुळे लागलेलं आहे आणि देवरुख शहराला गालबोट लागलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय। आम्ही तशा प्रकारची फिर्याद पोलिसांमध्ये नोंदवलेली आहे। निलेश भुरवणे हे आमचे उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे निवडून आलेले उमेदवार देवरुख विकास आघाडी प्रफुल्ल भुवड असं त्यांचं नाव आहे, हे 2 सदस्य। त्याचबरोबर कुंदन कुलकर्णी हे भारतीय जनता पार्टीचे आमचे शहर अध्यक्ष आहेत, त्यांचंही अपहरण या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा तीव्र शब्दात आम्ही धिक्कार करत आहे। लोकशाही प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही। शिवसेनेनेच अपहरण केल्याचा आरोप सध्या भाजपकडून केला जातोय। व्हिडिओ दीपक मोहितेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। आणि आपण ह्या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याशी। प्रणव, आपण बघतोय की अत्यंत रंगतदार ठरलेली ही निवडणूक आणि आपण बघतोय की देवरुखच्या निवडणुकीत भाजपचे अपहरण झालेले उमेदवार निलेश भुरवणे नगराध्यक्षपदी आता निवडून आलेले आहेत। काय सविस्तर माहिती आहे? अपहरण झालेलं आहे, कोणी अपहरण केलंय? भाजपचा आरोप आहे शिवसेनेने अपहरण केलेलं आहे। काय कळू शकलंय का या संदर्भात? तो बघू नंतर आधी जे तो नक्कीच मधुरा जो आहे तो भाजपचे जे उमेदवार होते अधिकृत त्यांचं अपहरण शिवसेनेच्याच उमेदवारांनी केल्याचा आरोप सध्या भाजपकडून केला जातो। आपल्यासोबत शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रमोद पवार आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की नेमके भाजपचे आरोप भाजपने आरोप केला तुमच्यावर, नेमकी काय वस्तुस्थिती आहे? जय महाराष्ट्र। मी शिवसेना संगमेश्वर तालुका प्रमुख प्रमोद पवार बोलतोय। गेली 30 वर्षे या संघटनेचे आम्ही एक सामान्य शिवसैनिक म्हणून काम करतोय। या 30 वर्षामध्ये झालेल्या अनेक निवडणुका, मग ती लोकसभा असेल, विधानसभा असेल, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद असं ह्या तालुक्यामध्ये कुठलेही कोणाचं अपहरण झाले नाही। हा तालुका फार संवेदनशील असा एक चांगला तालुका म्हणून हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओळखला जातो। अशा तऱ्हेचे बिनबुडाचे आरोप करून जर शिवसेनेला बदनाम कोण करत असेल त्याचा मी तालुका प्रमुख नात्याने आणि माझ्या सर्व तालुक्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने जाहीररित्या मी निषेध करतो। तुम्ही आता नेमकी भूमिका काय घेतला? काय तुमचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्टँड राहिला? एक लक्षात ठेवा का गेली 2.5 वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका युतीच्या भाजपा शिवसेनेच्या युतीच्या माध्यमातून झाल्या। ही युती अखंड राहावी यासाठी आपण प्रयत्न केले। 2.5 वर्षामध्ये 1.25 वर्ष शिवसेनेला मिळाली, 1.25 वर्ष भाजपला मिळाली। या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व जे काही कार्यक्रम आले ते सर्व एकत्रितरित्या चांगल्या रीतीने आम्ही काम करत होतो। या 2.5 वर्षानंतर शासनाच्या नियमानुसार जेव्हा नगराध्यक्षाच्या निवडणुका झाल्या, निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा ही कुठेतरी त्यांनी स्वतःचं चूल
दुसरीकडे मांडली. त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादीची वर युती केली आणि युती करताना सुद्धा आम्ही युती करायच्या वर सुद्धा मी तालुका प्रमुख या नात्याने अनेक वेळा त्यांना आम्ही संपर्क साधला आणि युती तोडू नका ही विनंती केली, तरी सुद्धा त्यांनी युती तोडली. पण या युतीला सामोरं जाताना माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आम्ही, माझे सर्व शिवसैनिक, माझे सर्व पदाधिकारी, माझे सर्व नेते मंडळी याला आम्ही सामोरे गेलो. परंतु एकच आपल्याला सांगू इच्छितो की या सभागृहामध्ये तीन उमेदवारांनी फॉर्म भरले होते. हे तिन्ही उमेदवार या सभागृहामध्ये हजर नव्हते. भारतीय घटनेच्या नियमानुसार जेव्हा उमेदवार स्वतः फॉर्म भरतो त्या सभागृहामध्ये त्याने हजर राहावं ही एक नियमावली आहे आणि त्याने हजर राहण्याचा त्यांचा जो हक्क आहे तो त्यांनी हक्क नाही. प्रणव, मात्र ते जे उमेदवार रिंगणात होते त्यांचं अपहरण झालेलं आहे, ते कुठे आहेत, ते सापडलेत का, ह्या संदर्भात काही कळू शकलंय का? मधुरा, अद्यापही हे जे उमेदवार दोन उमेदवारांचं अपहरण झालंय, भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या, यांचा अद्यापही पत्ता लागलेला नाहीये. त्याचबरोबर ज्या शिवसेनेच्या उमेदवारावर आरोप केला जातोय तोही या ठिकाणी हजर नव्हता. खरं तर तीनही उमेदवार जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते ते या सभागृहात हजर नव्हते आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जी आहे ती निवडणूक घेतली. शिवसेनेने या निवडणुकीवर बहिष्कार टाकलाय आणि भाजपचे जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी जे नगराध्यक्षपदी जे आहे ते विराजमान झालेले आहेत. ही अधिकृत घोषणा नसली तरी थोड्याच वेळात याची अधिकृत घोषणा केली जाईल आणि भाजपचे शिवसेनेने बहिष्कार टाकल्यामुळे जे 8 उमेदवार उरले होते त्यांच्यातूनच जो भाजपचा उमेदवार होता त्याला मतदान करण्यात आलं आणि भाजपचाच नगराध्यक्ष आता देवरुख नगर परिषदेवर विराजमान झालेला आहे. बरोबर आहे, भाजपचा नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहे. मात्र नेमकं पक्षीय बलाबल कसं होतं, कोणी मतदान केलं, काय समजू शकलंय का त्याबद्दल? पक्षीय जर बलाबल विचार करायला गेलो तर युतीचे इथे 12 जे नगरसेवक होते, पूर्वी शिवसेनेचे 7 आणि भाजपचे 5 असे एकूण 12 नगरसेवक या ठिकाणी युतीचे होते. 2.5 वर्ष हे गुणागोविंदाने नांदले. मात्र अचानक शिवसेनेचे जे बोरुटकर आहेत त्यांना उमेदवारी दिली गेली आणि कुठेतरी गुंड प्रवृत्तीच्या उमेदवाराला उमेदवारी दिली गेल्याचा आरोप भाजपने केला आणि तिथेच खरी तर बंडागडी इथे खरी तर पाहायला मिळाली आणि भाजपने स्वतःचा एक गट राष्ट्रवादीच्या मदतीने तयार केला आणि उमेदवारीच्या नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक आहे त्याला सामोरे गेले आणि जे खरं तर 3 दिवसापूर्वी या नगरसेवकांना इथून गायब करण्यात आलं होतं, देवरुखमधून बाहेर नेण्यात आलं होतं आणि ते एका जे पूर्णगड रत्नागिरीपासून जवळ 15 किलोमीटर असणारे गाव आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि तिथून काल रात्री जे आहेत ते शिवसेनेच्या जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि जिल्हा प्रमुख जे इथले राजू महाडिक आहेत त्यांच्यावर जो भाजपने आरोप केला की यांनी दोघांनी या 2 उमेदवारांचं जे प्रफुल्ल भुवड असतील आणि बोरुटकर असेल यांचं जे आहे अपहरण केल्याचा आरोप यांनी केलाय. मात्र शिवसेनेने आरोप सगळे फेटाळलेत. खरं तर तिन्ही उमेदवार या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे होते ते उमेदवार हजरी नसताना ही निवडणूक पार पडली आणि भाजपच्या जे उमेदवार होते त्यांना 8 मतं पडली आणि ते आता नगराध्यक्षपदी विराजमान झालेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.